मित्रांनो नमस्कार. वार आहे गुरुवार, तारीख आहे 27 ऑगस्ट. वार आहे शुक्रवार, तारीख आहे 28 ऑगस्ट. या 2 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या हवामानामध्ये कशा पद्धतीनं बदल झालेला आपल्याला जाणवत आहे. आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून जा. मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, आपण सुरुवात करूया. वार आहे गुरुवार, तारीख आहे 27 ऑगस्ट. 27 आणि 28 ऑगस्ट. त्याचबरोबर आपण आजचा बघूया. गुरुवारी 27 ऑगस्टला जर आपण बघितलं तर आपल्याला महाबळेश्वर, सातारा, चिपळूण, रत्नागिरी, राजपूर, कणकवली, सावंतवाडी हा जर परिसर जर आपण बघितला तर या भागात रिमझिम पाऊस दिसत आहे. जास्त पाऊस नाहीये, पण रिमझिम पाऊस गुरुवारी असणार आहे. त्याचबरोबर आपण जर कोल्हापूर, ईश्वरपूर, सांगली, विटा, निपाणी हा परिसर बघितला, सांगोला, पंढरपूर, अकलूज, इंदापूर, कर्जत, बारामती, दौंड, शिरूर, पुणे, मंचर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, मनमाड, चाळीसगाव, मालेगाव, धुळे, अंबळनेर, जळगाव, शेवगाव हा जर संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागांमध्ये आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर बोदवड, खामगाव, चिखली, मेहकर, जिंतूर, परतूर, जालना, अंबड, माजलगाव, परभणी, परळी, केज, अहमदपूर, लातूर, उदगीर, त्याचबरोबर धाराशिव, नलदुर्ग, सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर, बार्शी, इंदापूर, अकलूज, सांगोला, विजयपूर, त्याचबरोबर आपण जर बागलकोट हा परिसर बघितला, यादगीर हा परिसर बघितला, कलबुर्गी, बिदर, उदगीर, त्याचबरोबर अहमदपूर, नांदेड, परभणी, हिंगोली, जिंतूर, वाशिम, पुसद, उमरखेड, अरणी, यवतमाळ, अमरावती हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात देखील आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर मित्रांनो, अरवी, वर्धा, नागपूर, रामटेक, उमरेड, भंडारा, तुमसर, त्याचबरोबर गोंदिया, साकोली, देवरी, ब्रह्मपुरी, गडचिरोली हा संपूर्ण परिसर जर बघितला, राजनंदगाव, त्याचबरोबर बालोदा हा परिसर बघितला, रायपूर, तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस आहे. इकडे गडचिरोलीमध्ये तर पाऊसच आहे. कापसीमध्ये देखील काही प्रमाणात पाऊस हा असणार आहे. त्याचबरोबर आपण आता खाली चंद्रपूर परिसर जर बघितला, चंद्रपूर परिसरामध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला जास्त पाऊस नाही दिसत आहे. फक्त ढगाळ वातावरण दिसतंय आणि थोड्याफार प्रमाणात झाला तर रिमझिम पाऊस हा होईल. त्याचबरोबर पुसद, अरणी, उमरखेड, वाशिम, हिंगोली, नांदेड हा परिसर जर बघितला तर येथे देखील आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. चिखली, मेहकर, जिंतूर, परतूर, भोकरदन, जालना, अंबड, छत्रपती संभाजीनगर, पैठण, पाथर्डी, बीड, माजलगाव, केज, परळी, लातूर, धाराशिव, बार्शी, नलदुर्ग, सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर, सांगोला, अकलूज, इंदापूर, कर्जत, अहिल्यानगर, पाथर्डी, त्याचबरोबर शिरूर, सातारा, विटा हा संपूर्ण परिसर जर आपण बघितला तर या भागांमध्ये आपल्याला फक्त ढगाळ वातावरण गुरुवारी 27 ऑगस्टला दिसत आहे. तर आपण गुरुवारी 27 ऑगस्टचा हवामानाचा अंदाज बघितलेला आहे. शुक्रवारी जर आपण 28 ऑगस्टचा हवामानाचा अंदाज जर बघितला तर आपल्याला अकोले परिसर बघितला, अकोले, संगमनेर, तर या परिसरात ढगाळ वातावरण आहे. लोणी, श्रीरामपूर, राहुरी, धवलपुरी, अहिल्यानगर परिसरात देखील आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. कुठलाही पाऊस नाही आहे. त्याचबरोबर श्रीगोंदा, दौंड, केडगाव, शिरूर, मंचर, त्याचबरोबर खेड हा परिसर बघितला, पिंपरी चिंचवड, पुणे, सासवड, जेजुरी, त्याचबरोबर फलटण, बारामती हा परिसर बघितला तर या भागात देखील ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर भोरवाई, महाबळेश्वर, चिपळूण, त्याचबरोबर खेड, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजपूर, विजयदुर्ग, देवगड, कणकवली, मालवण, सावंतवाडी, त्याचबरोबर पणजी हा परिसर जर बघितला तर या भागात देखील आपल्याला काही प्रमाणात पाऊस हा दिसत आहे. चिपळूण परिसर बघितला, खेड, दाभोल, दापोली, मंडणगड, महाड, महाबळेश्वर, माणगाव, हरिहरेश्वर, मुरुड, जंजिरा, नागठाणे, लवसा, त्याचबरोबर लोणावळा, कर्जत, पेन, अलिबाग, कुळगाव, बदलापूर, कर्जत, त्याचबरोबर शहापूर, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, वसई, विरार, वडा, बोईसर, धानू या परिसरात देखील आपल्याला म्हणजे ढगाळ वातावरण दिसत आहे. खंडाळ्यामध्ये देखील घोटी,
पेठ, त्र्यंबकेश्वर. त्याचबरोबर नाशिकचा काही परिसर जर बघितला तर या भागात देखील आपल्याला थोड्याफार प्रमाणात पाऊस दिसतोय. त्याचबरोबर साक्री, सटाणा, मालेगाव, धुळे, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, श्रीरामपूर, अहिल्यानगर, पाथर्डी, पैठण, छत्रपती संभाजीनगर, भोकरदन, शेवगाव, जळगाव, चापोडा, अंबळनेर, बोदवड, बुऱ्हाणपूर, खामगाव, चिखली, मेहकर, परतूर, जिंतूर, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अकोट, त्याचबरोबर अचलपूर, अमरावती, अरवी, यवतमाळ, अरणी, पांढरकवडा, हिंगणघाट, वर्धा, त्याचबरोबर हिंगणघाट, चिंबूर हा परिसर जर बघितला तर या भागात देखील आपल्याला म्हणजे ढगाळ वातावरण आहे. आपण तेच जर नागपूर परिसर जर बघितला, नागपूर, रामटेक, सावनेर, तर या परिसरात देखील आपल्याला संध्याकाळी थोड्याफार प्रमाणात पाऊस दिसत आहे 3च्या आसपास. रामटेक, भंडारा, तुमसरमध्ये जर बघितलं तर या परिसरामध्ये आपल्याला तुमसरमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे, पण भंडाऱ्यामध्ये एवढा काही पाऊस वगैरे नाही. ब्रह्मपुरीमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस आहे. त्याचबरोबर चिमूरमध्ये देखील आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे, कुठलाही पाऊस नाही. चंद्रपूरमध्ये, राजूर, कोडपिंपरी या परिसरात देखील ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे. पांढरकवडा, आदिलाबाद, शिवनी, निर्मळ, हिमायतनगर, अंजनी, उमरखेड, पुसद, अरणी, नेर, यवतमाळ, हिमायतनगर, भोकर, पेठ, उमरी, त्याचबरोबर धर्माबाद, नायगाव, नांदेड, पूर्णा, त्याचबरोबर परभणी, गंगाखेड, अहमदपूर, त्याचबरोबर शिरूर, उदगी, निलंगा, त्याचबरोबर उमरगा, लातूर, औसा, लोहारा, नलदुर्ग हा परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला म्हणजे ढगाळ वातावरण दिसत आहे. अक्कलकोट, त्याचबरोबर सोलापूर, मोहोळ, पंढरपूर, कुरोडवाडी, बार्शी, वैराग, भूम, करमाळा, कर्जत, जामखेड, कात्रज, इंदापूर, त्याचबरोबर अकलूज, सांगोला हा परिसर जर बघितला तर या भागात देखील आपल्याला काही प्रमाणात पाऊस हा दिसत आहे. दिसत म्हणजे जास्त नाही आहे, पण रिमझिम पाऊस थोड्याफार प्रमाणात होऊ शकतो. जास्त काही पाऊस नाही आहे. शेतकरी मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून 2 दिवसाचा हवामानाचा अंदाज सांगण्याचा प्रयत्न केला आहे. गुरुवार 27 ऑगस्ट आणि शुक्रवार 28 ऑगस्ट. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही कोणत्या परिसरामधून आपले व्हिडिओज पाहतात, कोणत्या गावातून, कोणत्या जिल्ह्यातून हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.